नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सरळ सेवा 2 ऑफिसर YPM या आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, जी आपली सिरीज सुरू आहे त्या सिरीज मधला आजचा आपला पुढचा पेपर असणार आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय पोलीस शिपाई भरती 2024। या परीक्षेमध्ये जे काही आपले मराठी व्याकरण व शब्दसंग्रहावरती आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं काय करायचं आपल्याला इथं विश्लेषण पाहायचं आहे। ओके, आशा व्यक्त करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असेल। जे नवीन विद्यार्थी हा पहिलाच व्हिडिओ पाहत असतील त्यांना हे सांगतो की आणखीन 4-5 जिल्ह्यांचे पोलीस भरतीचे व्हिडिओ आपण ऑलरेडी काय केलेले आहेत तर आपल्या YouTube चॅनल वरती अपलोड केलेले आहेत। चला तर मित्रांनो मग पाहूया आपले मराठीचे विश्लेषण। यातला पहिला प्रश्न आहे, अलंकार शोधा, या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे। आता ज्यावेळी आपल्यामध्ये मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की आता हे उपमेय आणि उपमान याला उपमा द्यायची कशाची, काय गोंधळ झालेला आहे। सो अशा वेळी जी परिस्थिती निर्माण होते आणि त्या परिस्थितीमधून जो अलंकार तयार होतो त्याला म्हटलं जातं अनन्वय अलंकार। कुठला अलंकार म्हटलं जातं? अनन्वय अलंकार। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1, अनन्वय अलंकार। इथं काय आहे? हा अलंकार असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, किती सुंदर आहे हे फूल, वाक्य प्रकार ओळखा। आता वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला की किती सुंदर आहे हे फूल। एक लक्षात घ्या, हे काय उत्कट असे उद्गार आहेत। फूल हे खूप सुंदर आहे, त्यांना आवडलेलं आहे, आणि इथं काय किती हा देखील काय उल्लेख आलेला आहे। आणि त्याचबरोबरने पुढे आपल्याला एक चिन्ह देखील पाहायला मिळतं, ते चिन्ह कुठलं आहे? उद्गारवाची चिन्ह आहे। म्हणजेच काय हो, या वाक्याचा प्रकार कुठला असेल तर उद्गारार्थी वाक्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे काय असेल याचं योग्य असं उत्तर असणार आहे। वायफळ बडबड कमी आणि काम जास्त। एंटरटेनमेंट करायचं असेल मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल सरळ, मला एकच सांगायचंय की आपण आलोय कशासाठी? अभ्यासासाठी। सो अभ्यास करणं, आपल्याला काही गोष्टी नवीन शिकायला मिळणं, हे आपलं खरं पहिलं तत्व आहे। मी काही इंस्टाग्रामवरची नचिनिया नाही की जे इथं तुम्हाला नाचून दाखवेन किंवा पांचट काहीतरी बोलून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करेन, अजिबात नाही। संदर्भ असेल तिथं मी त्या गोष्टी नक्की सांगेन, नक्की तुम्हाला हे करेन, पण माझा पहिला उद्देश काय असणार आहे तर तो म्हणजे अभ्यास। सो त्या अनुषंगानेच आपण ह्या गोष्टी करतोय। सो चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। अद्रीचा अर्थ काय आहे? अद्री म्हणजे काय तर अद्री म्हणजेच पर्वत। पर्याय क्रमांक 3 इथं योग्य असेल। या पर्वतालाच परत अलय असंही देखील म्हणलं जातं। ओके, अलय असंही याला म्हणलं जातं। सो पृथ्वी म्हणजे आपली धरा, पृथ्वी, धरणी असे त्याला आपण म्हणू शकतो। पत्नी, भार्या, अर्धांगिनी, पत्नी, ओके, बायको हे त्याला समानार्थी असणार आहेत। वीज, चपला, त्या सौदामिनी असे त्याला समानार्थी शब्द असणार आहेत। सो या अद्रीचा अर्थ काय होतो? पर्वत असा त्याचा अर्थ आहे। त्यानंतर जाऊया पुढचा प्रश्न, आयत्या पिठावर रेघोट्या मारणे, अर्थ स्पष्ट करायचे। या म्हणीचा काय करायचा? अर्थ स्पष्ट करायचा आहे। योग्य काळजी घेतली न जाणे नाहीये, चुकीचं आहे। फक्त आपला स्वार्थ शोधणे नाहीये, तोही नाही होणार। एखाद्या गोष्टीला एकदम तयार न होणे, तोही नाहीये। कष्ट न करता लाभ घेणे, अशी मानसिकता ज्याची असते किंवा ज्याला हे मिळतं त्याला म्हणलं जातं आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे किंवा मारणे। सो पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढे जाऊया, घासातला घास देणे, अर्थ स्पष्ट करा। यश जवळ येणे का? नाहीये, यश जवळ येणे म्हणलं असेल तर तोंडावर येणे असं म्हणलं असतं आपण। स्वतःच्या बिकट परिस्थितीत ही दुसऱ्याला मदत करणे, यश 100% बरोबर आहे। ऑप्शन विचार करा, इथं वाचून तिथं विचार करत बसू नका, टेन्शन घेऊ नका, खालच्या ऑप्शनचा विचार करा की काय आहे। सो पर्याय क्रमांक 2 हे अत्यंत समर्पक असं याचं उत्तर असणार आहे। घरादाराची आशा सोडणे नाहीये, प्राणांची पर्वा न करणे असंही नाहीये, इथं जीव हातावर घेऊन फिरणे असं म्हणू शकतो आपण। ठीक आहे, सो पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे। मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोणत्या राज्यात आढळला? थोडासा वेगळा हटके असणारा प्रश्न आहे आणि याचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4, कर्नाटक राज्यामध्ये श्रवणबेळगोळ नावाचं एक ठिकाण आहे। त्या श्रवणबेळगोळ इथे जो गोमटेश्वराचा एक पुतळा आहे किंवा त्यालाच बाहुबली असंही म्हटलं जातं, त्याच्यावरती जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पायावरती श्री चामुंडे राजे करविले असं मराठी मधला पहिला लिहिलेला मजकूर आहे। आणि तोच काय आहे मराठी भाषेतला पहिला शिलालेख असलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो। कर्नाटक राज्यामध्ये श्रवणबेळगोळ इथं असणार ते ठिकाण आहे। गोमटेश्वराचा तो पुतळा आहे ज्याला बाहुबली म्हणतात
एवढं आता सांगितलेलं लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 योग्य असणार आहे. त्यानंतर पुढे उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला, हे काय आहे हो? या काव्य रचनेतून आणि याच्या उच्चारातून आपल्याला एक मनामध्ये अशी ऊर्जा संचारते आणि त्याच्यावरूनच आपल्याला याचा रस विचारलेला आहे. मग कुठला रस आहे? ऊर्जा येते म्हणजेच वीर रस असणार आहे. शृंगार रस, भावना तुमच्या आतल्या जागा होतात का? कामुक भावना नाहीये, शृंगार नाहीये. रौद्र रस, राग येतोय का? अतिशय संताप होतोय का? नाही. त्यानंतर बिभत्स, असं काही आहे का? वेळ वाकडं वक्त काही तुमच्या मनामध्ये अशी वाईट विचार वगैरे येतात? नाहीये. सो पर्याय क्रमांक 1 वीर रस असणार आहे इथं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर. राजाचा पर्यायवाचक खालीलपैकी कोणता नाहीये? म्हणजे राजाला समानार्थी नसणारा शब्द आपल्याला काय करायचा? शोधायचा आहे. भूपाल आहे. भूपाल म्हणजे या जमिनीचा जो पालक आहे, म्हणजेच कोण? तर राजा. नरेंद्र आहे. नरेंद्र म्हणजेच काय? या जमिनीवरचा जो असणारा त्याचा हे काय म्हणतो आपण त्याला? पालनहार, तारण करतात तो. त्यानंतर भूपती, भूपती पण आहे. भूपती देखील काय आहे? तर या भूमीचा पती, पती त्या अर्थाने नाही घ्यायचा, तर काय? तर पालक, राजा या अर्थाने तो घेतलेला आहे. याग नाहीये. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. समानार्थी किंवा पर्यायवाचक शब्द नाही असं आपल्याला विचारलं होतं आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. याग हा पर्यायवाचक शब्द नाहीये. त्यानंतर पुढे जाऊया. रयतचा अर्थ काय? रयत म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराज आपले म्हणून गेलेले आहेत की ही रयत माझी आहे. ही रयत, रयत म्हणजेच काय हो? तर जनता. रयत म्हणजेच काय? तर जनता. पर्याय क्रमांक 2 योग्य इथं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. नाही, आणखीन काही तुम्हाला इथला अर्थ सांगतो. पथ म्हणजे रस्ता. पथ म्हणजे काय? तर रस्ता. लोकतंत्र म्हणजे जे लोकशाहीचं जे सिस्टम आहे त्याला लोकतंत्र असं म्हटलं जातं. राजवाडा, जिथं राजा राहतो, राजाचं घर आहे, तो असतो राजवाडा. सो इथं पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. काय म्हणतो तो? या अव्ययाचा प्रकार ओळखायचा. प्रशंसा करतोय का? प्रशंसा असेल तर काय असेल? वा वा, छान, अतिउत्तम अशा स्वरूपाचे असतील. विरोध दर्शक आहे का? हो, विरोध दर्शवतोय. आता तुम्ही म्हणाल सर लाजतं की नाही, त्या लाजण्यामध्ये पण विरोध आहे ना. असं करू नका ना, नका ना धरू मला, असं द्या ना सोडून मला. सो अशा अर्थाने तर म्हणजेच काय? विरोध दर्शवतोय. आश्चर्य आहे का? तो म्हणतो का अबब असं आहे का? नाहीये. त्यानंतर वरीलपैकी नाही, याचा काही विशेष नाही. सो पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. विद्यालय या शब्दाचा संधीचा विग्रह खालीलपैकी कोणता? कोणता तो विग्रह आहे? आता थोडस अशा प्रश्नांमध्ये बारकाईने लक्ष द्यावं लागतं बरं का. विद्या प्लस अलय, अलय आहे तिथं, हवंय आपल्याला, आलय हवं आहे. ओके. सो तो नाहीये. विद्य प्लस आलय नाहीये, कारण विद्य असा शब्दच नाहीये. ठीक आहे. विद्या प्लस आलय, यस, हे बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे इथं. विद्या प्लस आलय त्यापासून बनला विद्यालय. त्यानंतर अयोग्य जोडी कोणती आहे ते ओळखायचंय. अयोग्य जोडी कोणती आहे ते ओळखायचंय. महा प्लस ईश, आ प्लस ईश, इथं असणारा आ आणि ई यांचा संधी होऊन महेश झालेला आहे. बरोबर आहे. फला आहार, आता इथं जो आहे हा संधीसाठी योग्य असा शब्द नाहीये, तो आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची होती. सो पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर असेल. पितृ प्लस आज्ञा, पित्राज्ञा बरोबर आहे. पितृआज्ञा म्हणजेच काय? पित्राज्ञा, रूचा रफार होतो म्हणजेच र होतो. सो तोही बरोबर आहे. कवी प्लस ईश्वर, तोही बरोबर आहे. सो चुकीचं काय असेल तर पर्याय क्रमांक 2 फला प्लस आहार असा नाहीये, फल प्लस आहार असा पाहिजे होता. फल अधिक आहार असा तो असायला हवा होता. त्यानंतर पुढे. फूल या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? फूल या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे आपल्याला. फूल नाही होणार, आहे तोच आहे. कागद आणि फूल कन्फ्युज करतात, लक्षात घ्या. म्हणजे कागदाचं अनेक वचन होत नाही, पण फूलचं अनेक वचन होतं. सो फुले पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे. फुलं हा पण नाही होणार आणि फुला हा पण नाही होणार. पर्याय क्रमांक 2 हे काय असेल याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी नाही? पुल्लिंगी नसणारा शब्द. अंक, तो अंक आहे.
ग्रंथ तो ग्रंथ आहे. पुरस्कार तो पुरस्कार आहे. तलवार ती तलवार आहे. सो तलवार आहे ना, तलवार काय स्त्रीलिंगी आहे, आपल्याला पुल्लिंगी नाही असा शब्द शोधायचा होता. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 4 हे इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पर प्लस उपकार या शब्दाच्या संधीतून तयार होणारा जोड शब्द ओळखायचा आहे. पर प्लस उपकार. अ प्लस ज्यावेळी उ होतो, इथं अ आहे आणि पुढे काय असणार आहे, उ आहे. म्हणजे अ प्लस उ असेल तर त्यावेळी काय होतो, ओ होतो. ठीक आहे. सो शब्द काय होईल मग आपला, परोपकार. पर्याय क्रमांक 3 हा योग्य असेल. पर औपकार नाही, परपकार नाही आणि पर उपकार पण नाहीये. सो पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखायचा आहे. खूपच सिंपल. म्हणजे असं जर सांगितलं की मार्क्स घ्या, जा बिंदास, तुम्हाला 1 मार्क्स आमच्याकडून फ्री मध्ये. प्रसिद्ध नाहीये, प्रसिद्ध असा तो पाहिजे होता, ध आणि द चा जोडलेला. संस्कार. प्राध्यापक, प्राध्यापक नको इथं, प्राध्यापक हवाय. अनुस्वार असं नाहीये, अनुस्वार म्हणजे स व ला जोडायचं आहे. सो इथं योग्य शब्द असेल संस्कार. ओके. सो पर्याय क्रमांक 2 हे काय असेल आपले इथं योग्य उत्तर असणारा जो शुद्ध शब्द आहे. त्यानंतर पुढे आनंद दौद्रुक, आनंदद्रेक असा तो शब्द आहे. आता या संधी झालेला शब्द आहे, त्याचा संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. आनंदा उद्रेक नाही होणार हो, आनंदा वगैरे नाहीये. आनंद उद्रेक नाही होणार हो, आनंदी उद्रेक हा पण नाही होणार. मग काय होईल, पर्याय क्रमांक 3 होईल. आनंद प्लस उद्रेक, अ प्लस उ. मागच्याच ह्याच्यावरती, पाठीमागचा प्रश्न होता त्याच्याच वरती असणारा हा प्रश्न आहे. ज्यावेळी अ प्लस उ होतो त्यावेळी काय होणार आहे, ओ होणार आहे. आणि हा काय झाला मग आपला आनंदोद्रेक शब्द झाला. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर जाऊया पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते गुणवाचक विशेषण नाही. गुणवाचक विशेषण नसणारा आपल्याला ओळखायचा आहे. वाईट गुण दाखवतोय आपल्याला, पांढरा हा देखील गुण दाखवतोय, लहान हा देखील गुण दाखवतोय, मन हा कुठल्याच प्रकारचा गुण दाखवत नाहीये. सो पर्याय क्रमांक 4 योग्य असेल. वाईट, पांढरा, लहान, मोठा, तिखट, आंबट, बुटका, त्यानंतर नकटा, हे सर्व गुण आहेत. म्हणजेच काय हो, तर ते गुणवाचक मध्ये जातील. हा काय आहे, मन नाम आहे, याचा काही विशेषणाशी संबंधच नाहीये. सो पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढे सुंदर शब्दामध्ये कोणते विशेषण आहे, कोणत्या प्रकारचं विशेषण आहे ते असं वाटतं ना. आता हा म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा ज्यावेळी पेपर पाहिला त्यावेळी असं वाटतं बरेच प्रश्न हे एकाच टॉपिक वरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. जसं की हा सुंदर शब्दामध्ये कोणते विशेषण आहे, संख्या दाखवली आहे का, 2, 4, 5, अर्धा, काही असं सांगितलं का, नाहीये. गुण आहे का, हो गुणच दाखवलाय ना. तो सुंदर आहे, त्याच्या वस्तूमध्ये असणारं ते सौंदर्य म्हणजेच त्याचा गुण आहे तो. सो तो काय आहे, गुणवाचक विशेषण. क्रम सांगितला का, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, नाही सांगितलेला. काही धातूपासून बनलेला आहे का तो, हसरा वगैरे असं नाही बनलेला तो धातूपासून देखील. सो पर्याय क्रमांक 2 हे काय असेल याचं योग्य उत्तर असणार आहे. चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, कागद या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते. कागद या शब्दाचं बऱ्याच वेळा बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. रिपीट प्रश्न येतोय. सो मी म्हणेल की हा परफेक्ट लक्षामध्येच ठेवा. कागदचं अनेक वचन होत नाही, कागदचं कागदच राहील. कागदे, कागदा वगैरे असं काही होणार नाहीये. सो कागदे चुकीचा आहे, कागद्या हा पण चुकीचा आहे, कागदा हा होईल पण तो वेगळं काहीतरी होतो, कागद होणार म्हणजे मूळ त्याचं रूप आहे तेच राहील, कागद कागदच राहणार, कागदे कागद्या होणार नाही. कागदा हा काय होतो तर हे त्याचं सामान्य रूप आहे. कागद या शब्दाचं काय आहे तर ते सामान्य रूप आहे. म्हणजे ज्यावेळी आपण तो शब्द एखाद्या वाक्यामध्ये वापरतो, उदाहरणार्थ मी कागदावर चित्र काढले, मी काय केलं कागदावर चित्र काढलेलं आहे. सो हा जो बदल झाला याला सामान्य रूप म्हणतात, त्याला वचन म्हणत नाहीत. वचन हे काय असतं तर एक वचन अनेक वचन.
सो त्या अर्थाने पर्याय क्रमांक 4 हे इथं काय असणार आहे, याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पुढे आहे, मुलं अभ्यास करीत असेल या सदर वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे. आणि ऑप्शन पाहिल्यावर लक्षात येईल आपल्याला की अरे हे काळ विचारलेला प्रकार म्हणजेच काळ विचारलेला आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, ज्याही वेळा आपल्याला काळाचा प्रश्न येईल त्यावेळेला आपल्याला दोन गोष्टीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे. पहिला असेल ते म्हणजे वाक्याचा अर्थ कशा पद्धतीने आहे. एका पेपरमध्ये असाच प्रश्न आला होता. सो तिथं जे आपण नेहमी काम करतो म्हणजे क्रियापदावरती ते तिथं लागू होत नव्हतं. परंतु हा प्रश्न मोस्ट ऑफ दी म्हणेन मी 99% प्रश्न हे क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला सुटत असताना पाहायला मिळतात. क्रियापद काय आहे, करीत असेल म्हणजेच काय, त प्लस तुला अधिक असेल. ज्यावेळी असं हे संयुक्त क्रियापद आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळी तो काय असतो, अपूर्ण भविष्यकाळ असतो. त प्लस असेल वरती लक्ष द्या. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असेल अपूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आपल्याला. पृथ्वी जी आहे ती काय करते, सूर्याभोवती फिरते. परत काळाशी संदर्भात असणारा हा प्रश्न आहे. मगाशी मी म्हणालो की एकाच टॉपिक वरती दोन दोन प्रश्न आलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. सो काळाशी संबंधित असणाराच प्रश्न आहे. आणि हा भविष्यकाळ दाखवतोय का नाहीये, रीतिकाळ दाखवतोय का नाहीये. सो हा काय दाखवतोय, वर्तमान काळ दाखवतोय. क्रियापदामध्ये त जर असेल, एक एकेरी क्रियापद असतं, एक शब्दाचं क्रियापद असतं आणि त्याच्यामध्ये त, ता, तो, तात असे जर प्रत्यय जोडलेला असेल तर तो कुठला काळ असतो, वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ असतो तो. आणि या साध्या वर्तमान काळाचा आणखीन एक थोडस वेगळं लक्षात घ्या. जी ही वैश्विक सत्य सांगणारी वाक्य असतात म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ सांगणारी वाक्य असतात, ती वाक्य ही वर्तमान काळाचीच असतात. म्हणजेच काय हो, तर सूर्य पश्चिमेला मावळतो, सूर्य पूर्व दिशेला उगवतो, पाणी उताराकडे धावते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ही सर्व वाक्य कशी आहेत, तर वैश्विक सत्य सांगणारे आहेत. वैश्विक सत्य म्हणजे हे त्रिकालबाधित सत्य, यांची कधीही हे बदलू शकत नाही. सो अशी वाक्य ही वर्तमान काळामध्ये सांगितली जातात. क्रियापद पण लक्षात ठेवा, क्रियापदामध्ये त, ता, तो, तात असे प्रत्यय जोडलेले असतात. एकेरी क्रियापद असतं, एकेरी म्हणजे एक शब्दाचं क्रियापद इथं आपल्याला पाहायला मिळतं. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. दोन समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी अयोग्य अशी असणारी जोडी आपल्याला ओळखायची. आकाश म्हणजे आभाळ आणि नभ म्हणजे पण आभाळच. त्यानंतर अंधार म्हणजे अंधारच, बरोबर आहे. आणि तम म्हणजे पण अंधारच. आनंद म्हणजे तुमच्या ज्या भावना आहेत त्या आनंद. आणि हर्ष म्हणजे पण काय, तर आनंदच. आग्रह म्हणजे काय, तर हट्ट. आणि गरज म्हणजे काय, तर निकड. सो हे दोन्ही वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत आणि पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. चुकीचा पर्याय आपल्याला काय सांगितलं होतं, ओळखायला सांगितला होता. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नापैकी, खालीलपैकी तद्भव शब्द कोणता आहे. आता तद्भव म्हणजे काय ते पहिला लक्षात घ्या. तद्भव म्हणजे संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द, परंतु तो मराठीमध्ये येत असताना त्याच्यामध्ये थोडाफार काय झालेला असतो, बदल झालेला असतो, त्याला म्हणायचं तद्भव. जर संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसा आहे तसा आला असेल, ऍज इट इज जर आला असेल तर त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. आपल्याला म्हणजेच काय विचारलं, तद्भव शब्द विचारलेला आहे. जल तत्सम शब्द आहे, अग्नी तत्सम शब्द आहे, घास तद्भव शब्द आहे. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. घास हा मुळातला जो काही संस्कृत मध्ये असणारा ग्रास ना एक शब्द आहे त्यापासून बनलेला हा शब्द आहे, तो तद्भव शब्द आहे. हा संस्कृत आहे आणि हा काय आहे, तर मराठी आहे. मंदिर हा देखील काय आहे, तर आपला तत्सम शब्द असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे काय असेल, आपलं योग्य उत्तर असणार आहे. तद्भव शब्द आपल्याला विचारला होता. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मी परवा परीक्षेला जाईन, सदर वाक्याच्या अवयवाचा प्रकार ओळखा. आता इथं प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने आलेला आहे. तुम्हाला इथं अधोरेखित पण केलेलं नाही, म्हणजे अंडरलाईन पण केलेलं नाही. डिरेक्टली तुम्हाला सांगण्यात आलं की जा प्रश्न त्या अवयवाचा प्रकार ओळखा. अवयव आहे कुठं ते आपल्याला पहिला समजणं गरजेचं आहे. परीक्षेला जाईन क्रियापद आहे, जाणारा कोण आहे, मी, म्हणजे मीचा काही संबंध नाही. मी कोण असणार आहे, तर कर्ता असणार आहे.
जाण्याची क्रिया कोणावरती घडली? माझ्यावरतीच घडलेली आहे, परीक्षेला वगैरे काहीच नाहीये. सो ते सोडून द्या. मग आता जाईनकडे जा. जाईनला विचार कधी जाणार आहे? तो म्हणेल परवा. कधी, कुठे, केव्हा, कसा, हे प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं ते म्हणजे क्रियाविशेषण अव्ययाचा. या वाक्यामध्ये मला क्रियाविशेषण अव्यय पाहायला मिळतं, परवा. परवा हे काय आहे? मग आपल्याला याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय करायचं तर 4 ऑप्शनचा विचार करायचा. ऑप्शन मध्ये आल्यानंतर लक्षात येतं क्रियाविशेषण ठीक आहे, पण कुठला आहे तो आता क्रियाविशेषण अव्यय? तो परवा म्हणजे काळ दाखवतोय तुम्हाला. आणि काळ जर येत असेल तर खाली बघा, काळाचा तुम्हाला पर्याय क्रमांक 4 दिसतोय, म्हणजे तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 योग्य. कालदर्शक अव्यय आहे तो, कालदर्शक क्रिया विशेषण अव्यय असणारा आहे तो. त्यानंतर जाऊया मग पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न संपलेले आहेत. सो असो. तर मित्रांनो, हा जो काही आपण प्रयत्न करतोय प्रत्येक जिल्हा वाईज जे काही आपले पोलीस भरती झालेले जे काही प्रश्नपत्रिका आहेत, त्या प्रश्नपत्रिकामध्ये जे काही मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे जे प्रश्न आहेत त्यांचं आपण विश्लेषण करतोय. अशाच पद्धतीने आपण भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, अशाही प्रश्नांची काय करणार आहोत तर एक सिरीज सुरू करणार आहोत लवकरात लवकर. सो तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील, अशा स्वरूपाचे आणखीन तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करा, कमेंट करा, कारण त्या लाईक कमेंटमुळं, वाढणाऱ्या सबस्क्रायबरमुळं आमचाही उत्साह वाढतो. आणखीन तुम्हाला वेगळं काहीतरी नवीन घेऊन येण्याचा आमचाही मग त्यावेळी काय होतो प्रयत्न राहतो. सो भेटूया मग पुढे नवीन एका आपल्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणासह. तोपर्यंत इथंच थांबूया. धन्यवाद. नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता सरळ सेवा दी ऑफिसर YPM च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.